गेल्या 2 दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक देखील आता घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. उन्हाची तीव्रता जी आहे ती आता 40 पार गेलेली आहे. गेल्या 2 दिवसांपासून 38 ते 40च्या दरम्यान जे आहे तापमान उन्हाचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी आता या उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या आता नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या दिसतात. आपण अहिल्यानगर शहरातील एका वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर आहोत. या रस्त्यावर देखील दिवसभर जे आहे इतर वेळी जे आहे मोठी वर्दळ पाहायला मिळत असते. परंतु आता उन्हाची तीव्रता इतकी वाढलेली आहे की हा रोड देखील जे आहे आता याच्यावर नागरिकांची वर्दळ कमी झालेली आहे. त्याचबरोबर शहरातील जे मैदान आहे खेळाचे, या मैदानावर दिवसभर जे आहे मुलं खेळत असतात. त्याचबरोबर इतर नागरिक देखील येत असतात बसण्यासाठी. परंतु आता या सगळ्या परिस्थितीमध्ये जे आहे खेळाचं मैदान देखील आता पूर्णपणे ओसाड पाडल्याचं पाहायला मिळत आहे. कुठलंही जे आहे उन्हाची तीव्रता इतकी मोठ्या प्रमाणावर आहे की त्यामुळे खेळाच्या मैदानावर देखील कुणी नाहीये. त्याचबरोबर जे झाडे आहेत, वृक्ष आहेत, त्यांचे पानं देखील गळालेले असल्यामुळे कुठेतरी उन्हापासून संरक्षणासाठी झाडाखाली बसण्याचं असलं तरी देखील आता झाडांची पानगळती झाल्या कारणाने त्यातूनही सूर्यप्रकाश येत असल्या कारणाने आता नागरिकांना देखील आता आश्रयासाठी वेगवेगळे ठिकाणं जे आहेत ते शोधावे लागत आहेत. उन्हाच्या झाडांपासून बचावासाठी प्रशासनाने आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना जे आहे टोपी असेल, उपारणे असेल, त्याचबरोबर नॅपकिन असेल, त्याचबरोबर महिलांसाठी स्कार्फ असेल, हे सगळं जे आहे गॉगल असतील ते सगळं वापरण्याची जे आहे आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुपारच्या वेळेस आवश्यकतेनुसारच घराबाहेर पडण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. या सगळ्यामध्ये जे आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने रोड जो आहे तो पूर्णपणे ओसाड झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या परिस्थितींमध्ये प्रशासन देखील वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे. थंड पेय असतील, त्याचबरोबर जे शरीराला हायड्रेट करत असतात ते सगळे पेय असेल किंवा खाद्य असेल ते आपण वारंवार घेतलं पाहिजे. अशा प्रकारे जे आहे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीतच येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये देखील उन्हाची झळा जी आहे ती अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आता आपल्या जी आरोग्याची जी आहे ती काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर. आपल्याकडे IMD कडून पण तसंच एक्सपेक्टेशन आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा टेम्परेचर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये वाढणार आहे आणि तसं बॅकग्राऊंड पण क्लायमॅटिक आहे आपल्याकडे. तर आपण सर्वच्या सर्व जिल्ह्याच्या नागरिकांना असं आपण त्यांना सजेशन केलं आहे की सर्व लोकांनी उन्हात त्यांचा एक्सपोजर तो कमीत कमी ठेवायचा आहे आणि बाहेर निघताना सुद्धा त्यांचे हेड आहे तो त्यांनी टोपी आहे किंवा दुसरे रुमालने कव्हर करणे गरजेचे आहे. प्लस सर्व लोकांनी बाहेर पडताना सुद्धा आणि अदरवाईज पण त्यांच्या सोबत पिण्याचे पाणी असेल किंवा दुसरं कोणतं लिक्विड असेल, ताक आहे किंवा दुसऱ्या प्रकारचे, ते त्यांनी जास्त कन्झ्युम केलं पाहिजे. आणि विशेष करून जे आजारी आहेत, गरोदर माता आहे, कामगार, श्रमिक आणि शेतकरी जे बाहेर उन्हात जास्त काम करतात त्यांना जास्त काळजी घेण्याची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीत जिल्हा प्रशासनातर्फे सर्व ते सर्व जे आपली आरोग्य केंद्र आहे, PHC आहे, RH आहे, SDH आहे, त्या ठिकाणी आपण शीत केंद्र त्यांना उभारण्याची सूचना दिलेली आहे. आणि तसेच नागरिकांना जास्त याच्याबद्दल काळजी घेण्याबद्दल पण जास्त जनजागृती करण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनातर्फे चालू आहे. आपल्याकडे 40 तापमान जाण्याची शक्यता आहे आपल्याकडे आणि तो टेम्परेचर आता हळूहळू वाढेल. त्याच्यामुळे सर्व लोकांनाच रिक्वेस्ट राहील की नेक्स्ट 4 ते 5 दिवसामध्ये जास्त काळजी घेण्याची सर्व लोकांना गरज आहे.